गेले 2 दिवस भरपूर चर्चा होत्या। परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांची लाईन क्लिअर केलेली होती। त्यांचे आशीर्वाद आम्हाला कायम लाभलेले होते, आताही लाभलेले आहेत। त्यांचे मी पहिला आभारी मानतो, कारण की आता नवीन झालेल्या सहकार कायद्यातील बदलामुळे 5 तारखेपासून गोकुळला प्रशासन लागणार याविषयी काही शंका कोणाला नव्हती। तरी सुद्धा माननीय न्यायालयामार्फत 1 वर्षाची मुदतवाढ वाढवून घ्यायची असा यांचा प्रयत्न सुरू होता। आज झालेल्या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने आम्हाला सुनावणीमध्ये कोणत्याही प्रकारचे मुदतवाढ या संचालक मंडळाला देता येणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे। शासनाच्या अधिकाऱ्यांनी 80 दिवस आम्हाला किमान 1320 संस्थांचं अवसान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा चौकशी हिअरिंग जे काय लागेल त्यासाठी लागणार आहे असं सांगितल्यामुळे त्यांनी म्हटलं ह्या 80 दिवस हे आहेतच, पण ही जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही, हे नुसती अवसान प्रक्रिया पूर्ण होणं हा विषय नाही, याच्यावर मग उद्या अपील येणार, रिव्हिजन होणार, हे सगळी प्रक्रिया त्यामध्ये आहे। त्यामुळे ती किती वेळ चालेल माहित नाही। ती पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही निवडणूक घेता येणार नाही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे प्रशासन लागणार, संचालक मंडळाला मुदतवाढ नाहीच आणि अवसान प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय निवडणुकीच्या इकडे जायचं नाही हे बोलताना त्यांनी सांगितलं, तुम्हाला या गोकुळचा वेस्ट बंगाल करायचा आहे का हा प्रश्न विचारला त्यांनी। आणि विरोधी पक्षाचे जे वकील होते त्यांनी जाणीवपूर्वक एक प्रकरण माननीय न्यायालयापासून लपवलेलं होतं, ते आम्ही आज उघड पाडलं। हा जो 15 एप्रिलला जो बदल झालेला होता सहकारच्या अधिनियमामध्ये, हा बदल त्यांनी स्वतः पण सांगितला नाही, माननीय न्यायालयासमोर सुद्धा ठेवला नव्हता। त्यामुळे थोडीशी न्यायालयाची दिशाभूल करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला होता। हे खरोखर निषेधार्ह आहे। आपल्याला संस्था हवी, गोकुळ हवाय म्हणून काय कोणत्या स्तराला जायचं हे याचा विचार आपण केला पाहिजे। जे संचालक मंडळ आहेत त्यांना कुठेही आता संचालक बॉडीवरती ठेवता येणार नाही आणि चांगल्या पारशा 1300 जे आपले सभासद आहेत त्यांचा चौकशी करून त्यांना पण न्याय मिळेल आणि आपल्या हा लढा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आमच्या दूध डेअरी धारकांचा विजय आहे आणि जनतेचा आशीर्वाद या सर्व घटकाला आपल्या सोबत होता, हा त्यांचा विजय आहे। जिल्ह्यातील जे आमचे दूध डेअरी धारक ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हा विजय झालाय आणि ही तर सुरुवात आहे। उद्यापासून आम्ही आमच्या कामाला लावू। गोकुळ मधला जो भ्रष्टाचार आपण प्रत्येक वेळा बोलत आलो तो ह्या आणि सगळ्यात पहिला मी कोल्हापूर मीडिया, लाईव्ह मीडिया आणि सर्व पत्रकार बांधवांचा मनापासून त्यांच्या संबंधाने मी खूप अभिनंदन करेन। महायुतीची सत्ता आहे हा फक्त वरवर सांगण्याचा शब्द होता। महायुतीची सत्ता वगैरे काही नव्हती यामध्ये। आम्ही जे पाहत होतो चेअरमॅन गोकुळचा होता, महायुतीचा होता, पण तो मुश्रीफांचा मुलगा होता, तो काय महायुतीचा कार्यकर्ता नव्हता। आणि महायुतीची सत्ता असेल तर महायुतीच्या नेत्यांना काय तिथे ट्रीटमेंट मिळत होती आपण पाहत आहोत। आणि महायुतीच्या सत्तेमध्ये पारदर्शकता असते, एक वेगळ्या प्रकारचं ट्रान्सपरन्सी गव्हर्नन्स मध्ये लागते, तशी कोणतीही ट्रान्सपरन्सी ह्याच्यामध्ये नव्हती।